गाईस आजपासून ना मी मोठे ब्लॉग शकणार, कारण की मी मिनी ब्लॉगमध्ये ना जे सगळं काय दाखवू शकत नाही, म्हणजे खूप एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 3च मिनिटं दाखवू शकतो. 3 मिनिटात काय काय दाखवू, 3च मिनिटात. मग आजपासून पूर्ण मोठे ब्लॉग येतील, छोटे ब्लॉग पण येतील, पण ते खूप म्हणजे मोठ्यामध्ये छोटे क्लिप टाकेन छोट्या ब्लॉगमध्ये. आता आज आपल्याला काम आहे की पूर्ण हे बघा, ही ना आपली जाली पूर्ण काढून नीट ठेवायची, कारण की आता ती बाबा इसी मला करतोय. मला बाबा मला काय लावणार आहे? कोथिंबीर आणि पालक मलाच लावणार आहे. आणि आपलं हे नाही आता नवीन बॅच येईल ना कोंबड्यांची, हे बघा ही आपली जुनी बॅच आहे पूर्ण. ही मस्तपैकी बघा खाते मोठी झाली सगळी. आता नवीन बॅच येईल, नवीन बॅच ती आहे, त्यासाठी आपण हा जाली ना इथे लावू, कारण की या जालीच्या आतमध्ये ते राहतील. मग त्यांना काहीच वरचं घारबीर येऊ शकत नाही, कावल्यावर येऊन खाऊ शकत नाही. म्हणजे आपण 1 महिना होईपर्यंत त्यांना याच्यात ठेवायचं, जालीत ठेवायचं, कारण की मग त्यांना काय मरायची भीती नसते. आणि रात्रीचे आपण त्यात ठेवतो. आपले ब्रीडर बॉक्समध्ये आपण बल्ब वगैरे लावलं एकदम प्रॉपर. आता तूस आणायचे, आधी आपण भुसा टाकायचो आणि तूस आपल्याला भेटला नव्हता. आता म्हणजे लोकांची भातं वगैरे तयार झाली तर तूस वगैरे भेटला आपल्याला. आणि जेव्हा एवढी पिली झाली ना आपली, चारा लागली ना मस्तपैकी, का मग त्यांना बाहेर सोडायचा, असं आपलं प्लॅनिंग तर आहे. बाकी आपलं शेत तर तुम्हाला दाखवतो थोडा नंतर दाखवतो आपलं शेत. आता सध्या तर मी हे करतोय, गोलला जेवण करतो, चिकन भात मस्तपैकी चुलीवर करतो एकदम. गोलला रोजचं मी चिकन बनवतो, रोजचाच. म्हणजे खूप लोक बोलतात की रोज चिकन असं यायचा स्किन खराब होते. मी रोज जाऊ दे 1 वर्ष आलं, पण गोलची स्किन बघा एकदम काहीच नाही, एकदम काहीच इन्फेक्शन वगैरे काहीच नाही आलं, काहीच म्हणजे काहीच नाही ना, एकदम नीट आहे गोलू. आणि हे बघा आपण लावलेले ब्रोकली, हा बघा, हा झाड बघा कसलाच मोठा आला आहे बघा. हा 1 2 3 4 झाले आहेत फक्त. चुलीवरती ना जेवण म्हणजे एकदम म्हणजे लईच भारी शिकतो. आणि गोलू एवढा भारी खातो ना, म्हणजे पूर्ण संपून टाकतो गोलू जेवण. आणि मी आता आपली पोल्ट्री वाढवायसाठी म्हणजे कोंबड्या वाढवायसाठी हे पण मागवलं इन्क्युबेटर, कारण की आता का एक कोंबडी ना मॅक्स टू मॅक्स 10 ते 15 पिल्ले फोडू शकते. पण त्याचा काय फायदा नाही ना. आणि 21 दिवस लागतात, तर पिल्ला मोठा किती होतील, 15 मधले 10 जगतील काय सांगू शकत नाही. आता माझ्याकडे 13 पिल्ली होती, 13 मधली फक्त 5च राहिल्यात, कारण की काही नाही, त्यांना आजार येतोच. आपण वॅक्सिन म्हणजे ह्यावेळी मी वॅक्सिन नाही केली, नेक्स्ट टाईमपासून प्रॉपर सगळं वॅक्सिन वगैरे करेल, कारण की आधी मला एवढं माहिती नव्हतं. आता मी पूर्ण प्रॉपर रिसर्च वगैरे केला आहे. वॅक्सिन द्यायची असते 7-7 दिवसांनी. त्यानंतर मग आता हां इन्क्युबेटर मागवला आहे, कारण की तो एकदाच 21 दिवसांनी 50 अंडी फोडतो. 50 मध्ये जर 30 जरी जगली तरी खूप झाले. 21 दिवसांनी आपण अशी नवीन बॅच तयार करत राहू. गाईस लोक बोलतात डॉबरमॅन ॲग्रेसिव्ह असतं. हा बघा ए हा बिलकुल म्हणजे बिलकुल कोण पण रॅन्डम माणूस असला तरी पण भुकत नाही, पण जर घरी असल्यावर भुकत नाही, पण शेतावर असला ना शेतावर असताना कोण जरी आला ना तो दाखवू गुलू कोण आलाय, कोण आलाय, त्याची नजर बघा, नजर गुलू कोण आलाय का बघ शेतावर, कोण आलाय, धरशील गुलू कोण आहे, तो लगेच रेडी असतो. आणि असं त्याला सगळं समजतं. पक्षी बोलू तो बघ, कुठे वरती, तो वरती कुठे वरती, हे वरती कुठे वरती, तो बघ वरती बघतो बघा. त्याला सगळं मी शिकवलं एकदम लहानपणापासून ना बोलू निघ. आणि आपली पोल्ट्री एकदम फ्री रेंज असणार, फ्री रेंज म्हणजे पूर्ण अख्ख्या शेतात खुल्ली कोंबडी सगळ्या एकदम प्रॉपर. आणि त्या साईडला आपली हे कलचे पोल्ट्री जिथे कोंबडे बसतील वगैरे अंडे वगैरे त्या साईडला. हा बघा, हा आहे ना काय ना काय थोडं बसतो, ही पूर्ण आहे ना ह्यानेच फाडले पूर्ण. ए काय रे, दात बघायचे, दे मला, चल निकल, घ्यायचं नाही, थांब. आता बघा थांब, घ्यायचं नाही बिलकुल. इथं काय बघतो, चापट देईल, घ्यायचं नाही बिलकुल. हां हे घेशील, हे घे, हे 1 2 3 घे, हे घे, नाही घ्यायचं नाही घ्यायचं, नाही गुड बॉय. हा घ्यायचं आता, हे घे. त्याला काय भेटलं ना तर सगळं तोडतो, सगळं. मग काठी तरी दिली ना, काठी ती पण तोडत बसेल. असलं याड आहे, असली जोड आहे. हे बघ गोळचं भात झालं एकदम मस्त, एकदम म्हणजे हे बघा चिकन आहे, मध्ये पाय आहेत, सगळं मिक्स टाकायला मस्त पैकी. आज जर जेवण 2 टायमाचा, म्हणजे आज जर तिचा उद्या सकाळचा, रोज संध्याकाळी जेवण बनवतो मी 2 टाईमसाठी. बघा
वाव. आणि काय बघा, आपण जाळं पूर्ण काढून टाकलं, जाली आणि जाली काढून त्या जे आपण बांधलेलं ना तारा ते एका बादलीत काढून ठेवतात, कारण की ते खालती पडल्याने तारा तर कोणत्या पायाला रुपू शकतात आणि मग पॉइझन वगैरे पडू शकतो, म्हणून काढून ठेवलं पूर्ण. आणि आता सध्या तर काय जास्त काम नाही शेतं. आता उद्या सकाळी जायचं, सकाळी मला आणि बाबाला 9 वाजता मार्केटला, म्हणजे आपल्या कोलीवाडाच्या मच्छी मार्केटला जायचं आहे. कारण की तिथे मस्तपैकी कोंबडे असतात, म्हणजे थोडेसे कमी प्राईजमध्ये कोंबडे विकतात, मोठे मोठे कोंबडे. तर ते आपण घ्यायला जाऊ, बघू आधी ओरिजिनल आहेत का तरच घेऊ. नाहीतर आम्ही गेलतो त्या दिवशी नांदगावला, तिथं ओरिजिनल होते. ए बोलो, हा बघा, हा एवढा हैराण करतो ना मला. जास्त हा बघा गोलचा मित्र. हा म्हणजे हे तो एवढा खेळतात ना, आता मी गोल सोडू शकत नाही, कारण की आता मी चाललोय घरी म्हणून. गोल हे करतो पण एकदा पण चावत नाही, एकदा पण, कारण की त्याला एकदम लहानपण आहे, जेव्हा गोल एकदम लहान होता त्यापासूनचा मित्र आहे हा. जास्त आता गोळी तर फिरवला आलोय मी. आणि तो बघा समोर एक कुत्रा आहे, हा बघा दिसतोय. आता मी गोलला बोलून धर, गोल धरायचा, 1 2 3 गोल बोलून लगेच गोल झालं बघा. कसं हा बघा, हा त्याचा प्रोटेक्टर, त्याची केस वगैरे बघ कसली उभी झाली लगेच. तू धरशील जायचं, चल 1 2 3 चल. हा नको चल, चल आता चल, आता चल 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 बस झालं चल. वैसे बात रात्री मी शेतात आलोय आणि गोल बघ, गोल जेवतो बघ असं एकदम नीट प्रॉपर. आणि तुम्हाला आमची कोंबडी जाऊ, हे बघा बघा, हे बघा आपलं ब्रूटिंग सिस्टम. रात्रीची पूर्ण सगळी लाईट असतो, सगळी लॉक बिक असतो प्रॉपर, सगळ्या पिंजऱ्यात लॉक असतो. हे बघा सगळ्या पिंजऱ्यात मस्त की लॉक असतो. हे बघा आपली पिल्ले दिवशी मस्त बसतात वगैरे, 2 बल्ब लावलेत. हा बघा कसं पूर्ण संपवलं बघा एकदम. तर फेवरेट जेवण आहे बाई, चिकन भात ना ना गोलू. आणि फूड ॲग्रेशन वगैरे बिलकुल नाही, काहीच नाही. हे बघा गोलूने पूर्ण साफ केलं आणि गोलू दिवशी आता गोलला फिरवलं रात्री आणि मग घरी जाईल.